पाठ तिसरा पृथ्वीवरील सजीव. आपण असे घडलो. परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 5वी. चला मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 2 या विषयातील तिसरा पाठ पृथ्वीवरील सजीव हा पाठ पाहणार आहोत. याआधी आपण इतिहास आणि काल संकल्पना हा पाठ पाहिला. या पाठामध्ये आपण काळाची विभागणी, इसवी सनाचा काळ, इसवी सनाच्या पूर्वीचा काळ, कालगणना, कालगणनेच्या पद्धती हे शिकलो आहोत. आज आपण पृथ्वीवरील सजीव कसे निर्माण झाले हे या पाठात आपण पाहणार आहोत. या पाठामध्ये पहिला मुद्दा आहे पृथ्वीची उत्पत्ती. नंतरचा मुद्दा आहे पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. त्यानंतर आहे पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. हे घटक आपण या पाठात पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचा घटक 3.1 पृथ्वीची उत्पत्ती. बघा, या घटकामध्ये आपण पृथ्वी कशी निर्माण झाली हे शिकणार आहोत. म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीचा जन्म कसा झाला. तर बघा, आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात की नाही. उदाहरणार्थ, आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली. ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले. शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे आणि त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. आता ते ग्रह कोणते माहिती का तुम्हाला? ते आपण आता जाणून घेऊया. सूर्याभोवती फिरणारे ग्रह 8 ग्रह आहेत आणि ते ग्रह पुढील प्रमाणे: नंबर 1 बुध, नंबर 2 शुक्र, नंबर 3 पृथ्वी, नंबर 4 मंगळ, नंबर 5 गुरु, नंबर 6 शनी, नंबर 7 युरेनस आणि 8वा आहे नेपच्यून. हे बघा, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली हे आता आपण थोडक्यात पाहिलं. आता आपल्याला शिकायचं आहे 3.2 पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. आता पृथ्वीची उत्पत्ती पाहिली, आता पृथ्वी निर्माण झाली. आता पृथ्वीवर सजीव कोठून आले, कसे आले, त्यांचा जन्म कसा झाला हे आता आपण ह्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. आता पहा, आता आपण जे ग्रह पाहिले त्या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली. असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. ते नुसता डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. पहा, पृथ्वीची निर्मिती झाली. पृथ्वीवर मग नंतर काय झालं? ही पृथ्वी, जो तप्त वायूचा गोळा होता तो थंड झाला आणि हा थंड झाल्यानंतर तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी 80 कोटी वर्षे लागली. बघा, एवढ्या वर्षानंतर पृथ्वीवर पाण्याची निर्मिती झाली आणि या पाण्यामध्ये प्रथम एकपेशीय सजीव निर्माण झाले. म्हणजे एकपेशीय सजीव निर्माण झाले, जसे की अमिबा.
नंतर ह्या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि पृथ्वीवर हे सजीव निर्माण झाल्यानंतर हळूहळू दुसरे सजीव निर्माण झाले. आता बघा, एकपेशीय सजीव झाले किंवा बहुपेशीय सजीव झाले अत्यंत सूक्ष्म असतात. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो, कारण ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. ते आपल्याला डोळ्यांनी दिसाइतके मोठे नसतात, खूप सूक्ष्म असतात. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. जसे की पाण्याचा एक थेंब जर आपण सूक्ष्मदर्शकामध्ये घेतला तर त्यामध्ये अनेक सूक्ष्मजीव आढळतात आपल्याला. असे सूक्ष्मजीव डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज लागते. समजले एवढं? आता पुढचा मुद्दा घेऊया. 3.3 पृथ्वीवरील प्राणी सृष्टी. बघा, पहिले आपण पाहिलं पृथ्वीची उत्पत्ती, नंतर पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली ते पाहिले. आता प्राण्यांची कशी निर्मिती झाली ते पाहूया. पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण इथे करणार आहोत. प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत माहिती आहे तुम्हाला. प्राणी ज्यांना 4 पाय असतात त्यांना आपण प्राणी म्हणतो. प्राणी श्वासोश्वास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात. काही प्राणी जातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात. कळलं का? पृथ्वीवरील प्राणीसृष्टी बघा. प्राणी, आपण सजीव पाहिले, आता आपल्याला प्राणी पाहिजे. प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिली की नाही आपण आत्ताच. प्राणी श्वासोश्वास करतात, अन्न मिळवण्यासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात, म्हणजे हालचाल करतात. आणि त्या प्राणी बघा, आता प्राण्यांमध्ये जी प्रजनन संस्था आहे ती 2 प्रकारची आहे. काही प्राणी प्रत्यक्ष बाळाला जन्म देतात, पिल्लाला जन्म देतात. काही प्राणी अंडी घालतात आणि त्या अंड्यातून पिल्लांना जन्म घालतात. समजलं सर्वांना? अशा प्रकारे आज आपण पृथ्वीवरील सजीव हा पाठ पाहिला. आता आपण या पाठावरील आधारित स्वाध्याय पाहूया. खाली दिलेला स्वाध्याय सोडवा आणि वहीत लिहून आणा आणि तो तपासून